सरिता, गो सरिता. दत्ता भाऊ, बरं झालं तुम्ही भेटलात. आता तुम्हालाच भेटण्यासाठी येणार होतो. या बसा. काय झालं हा? काही झालेलं नाही, बसा बसा. काय हो काय काय चाललं हा? काही नाही, सहज. आज अभिराम पण घरात नाही, म्हटलं काय करावं, दत्ता भाऊंशी बोलावं. असं कसं? काहीतरी काम असल्याशिवाय तुम्ही असाच बोलू की येणार नाही? हे काम आहे, पण आज मी एक ऑफिसर म्हणून बोलत नाही. हा, आज मी अभिरामचा मित्र म्हणून बोलतोय. काय काम हा? जरा एका विषयावर बोलायचं होतं. तिला लक्षात तुमका त्याच विषयावर बोलूचा ना? माका पण कळला. मी तुमका आधीच सांगितलेलं आहे. हो, तुम्ही मला सांगितलंय, पण मी आज एक घरातला माणूस म्हणून बोलतोय. एवढा तरी आपलेपणा आहे आपल्यात. मी एक माणूस म्हणून बोलतोय. छायाताईंना त्यांचा आमका लोक काय म्हणतील? लग्नाच्या पहिल्या दिवशी जेव्हा त्यांचा नवरा गेला तेव्हा हे लोक आले होते का त्यांना आधार द्यायला? तुम्हीच दिलात ना आधार. पण असं नाही होत. असं होऊ नये. कितीतरी संसार नव्याने सुरू झालेले आहेत. माझो ह्या लग्नात विरोध आहे. पण का? तुम्हाला छायाताईंची काळजी नाही वाटत का? काळजी वाटतं म्हणून त्या काय घरात ठेवलंय. पण या घरात त्यांच्या इच्छेला काहीच अर्थ नाही. दुसऱ्या लग्नात काय अर्थ हा? असं कुठल्या शास्त्रात दिलंय? आमका शास्त्र सांगू नको. पण रिक्वेस्ट करू शकतो ना, एका बहिणीसाठी तिच्या सख्ख्या भावाकडे. प्लीज दत्ता भाऊ, मला सांगा, तुम्हाला त्यांचा इतका राग काय येतो? माका किती राग येत? माझी बहीण आती. पण मग बहिणीसाठी तुम्ही काय केलं? काय नाही केलंय. 3 भावांची एकुलती एक बहीण. पण मग तिचं खरं सुख कशात आहे? म्हणजे ता सुखात नाही असं म्हणू काय तुमका? तुम्ही तिला शेवटचा आनंदात कधी पाहिलं होतं? सांगा ना. शेवटचा हसताना, लाजताना कधी पाहिलं होतं? त्या लग्नाच्या वेळा नवऱ्याकडच्याने होकार दिल्यानी तेव्हा बघितलं. हसताना हसताना त्याच्या लग्नाचा सगळ्यात जास्त आनंद कोणाक झाला असेल तर माका. आता धाकटी सून गेली, मोठी घरात असून काय फायदो हा? सरिता, मरगो बाय, तुझ्या 5वीकच पुजलेला हा. तरी बरा यमुना, तू तरी हस, नाहीतर माझा काय झाला असता? आई, लग्न झाल्यावर अभिराम पहिल्यांदा सासरी गेला. अगदीच काही खाल्लं नाही ना तर ते बरोबर वाटणार नाही का? वय रे, पण थैसून येल्यावर तो कसं वागता माहित हा ना. देविका चांगली हारे, पण त्याची आऊस कशी आहे माहित आहे ना तुका? आई, काही होणार नाही, काळजी करू नका. काय गो, काय झाला? काय नाही झालेला. तुमचं जर काय महत्वाचं चाललेलं असत ना तर ता चालू राहून दे. माका भूक लागलेली हा, मी काहीतरी बघूक जाते. पण हे येऊन तरी आयुष्यभर हा काय? तवसर मी रवलय तर बरा. या घरातली माणसं माका काय जगून देणार हो? काय जेवण झाला काय? बघितला काय झालेला नाही हा. झाला की बोलवतय हा तुमका, पाटावर बसवतोय, रांगोळी घालतय, जेवूक वाढतय. हा,
मग असा कर, माझ्या खोलीत हाडून दी मका चालताला. कित्या घासच भरवताय ना तुमका, घासच भरवताय हं? झाला ननन भावजाईचा परत सुरू झाला. अगो तू कधी सुधारतलं? नाहीच सुधारणार. तुमच्यासारखी माणसं आहात ना आमच्या आजूबाजू, आमचा भला तुमका बघवता हा काय? आता ह्या पण सांग, मी काय केलंय आणि तुका कशाचा त्रास झालो? आमच्या मागे तुमची काय थेरत चालली आहात माहित आहे आमका? कशाबद्दल बोलतोस तू? त्या विश्वासरावान तुमच्या लग्नाचा विषय ह्यांच्या समोर असोच काढल्यान काय? या बघ, माका काही एक माहिती नाही त्यांना विषय कित्याक काढल्या. ढोंगा करा तुम्ही, हा ढोंगा करा. त्या विश्वासरावान तुम्हीच सांगितलं असाल तुमच्या लग्नाचा. उद्या गावान आमच्या तोंडात शाण घातला तर काय करायचं आम्ही? अगं तुका किती काळजी होई? माझे भाव असत ना ते बघून घेतील. एवढा हा ना भावांचा, एवढा हा ना. मग त्या विश्वासरावाक किती सांगितलास? मी ते का काही एक सांगूक नाही. काय चाललेलं आतमध्ये? आता त्या विश्वासरावाक समोर उभं करू काय? उभं करू? बरा चांगलंय. मी काय करतलं? काय करतलं? काय करणार? काय करणार? हा काय करणार? खड्यांका बघून घेईन. तुमच्यामुळे माझ्या नवऱ्यात. सरिता, तोंड बंद करतोस का नाही? दत्ता बाहेर सुनीलस ना, जरा शांत राह. छाया काय झालं भांडू? काय नाही झालेला, माझाच डोक्यात फिरला हा. मीच भांडणं उकरून काढते ना. कामात ते काय नाही माका. दत्ता, हो हो हो, शांत राहा. आत्ता काही बोलू नको. दत्ता अरे त्या अभिरामाक फोन कर. काय सांगू सा? अरे तो सासूरवाडीत गेला हा ना, ते का सांग ते काय खाऊ नको. आहे तर आता त्या का कळू काय? आपण खै खै बघायचा. अरे पण नंतर काय उगाच झाला तर? तू या सगळ्यात काही पडू नको, तुकाच त्रास होतो. लो हा हॅलो. जय श्री कृष्ण, मी बोलतोय. हा बोला शेठ. अजूनही तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. बोला. अरे मग निलिमा मॅडमना पण सेव्ह करायला सांगा ना माझा नंबर. मी त्यांना फोन लावते, ते कट करते फोन माझा. नाही, त्या जरा बिझी होत्या कामात म्हणून. ठीक आहे, मग माझा एक निरोप सांगा. हा बोला. त्यांना सांगा त्या जमिनीवर प्लॅन साठी लागणारा सगळा सामान आज येऊन पडेल. काय आज? हा आज. त्यांना सांगा माझी भेट घ्यायला. मी तिथेच आहे जमिनीजवळ. त्यांना या म्हणून सांगा भेटायला. हा हो हो सांगतो. निलिमा, चल जरा जाऊन येऊया. कुठे? अगं ते पाय मोकळे करून येऊया. चल. अरे पण अशी मध्येच काय कित्याक चाललंस? अगं सकाळपासून कुठे बाहेर गेलो नाही ना, म्हणून म्हटलं पाय मोकळे करून येऊया. चल निलिमा चल. अरे पण माधव, अरे मी ड्रेस चेंज करून आलो. चल 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 चल. कपडे अजय, तू इथे कसं काय? तुम्ही इथं त्याची चौकशी करायला आलाय का मला भेटायला आलाय? याची चौकशी व्हायलाच हवी. महत्वाचं आहे ना ते, हो ना?